हरिओम. स्त्रियांनी देहाची विटंबना, अब्रू वाचविण्यासाठी जोहार करणे, स्वतःला जाळून घेणे, जीवन संपविणे ही आत्महत्या आहे का? अशाने तिर्यक योनीत जन्म होतो का? साधिका सौ आरतीताई पारखी. योगदास. यासाठी अल्लाउद्दीन खिलजी या नराधमाचे अत्यंत घृणास्पद, राक्षसी आणि कुप्रसिद्ध असे उदाहरण आहे. त्याने त्रैलोक्य सुंदरी पद्मिनीला मिळविण्यासाठी चितोडवर स्वारी केली. तथापि युद्ध हरण्याची चिन्हे लक्षात येताच पद्मिनीने जोहार, अग्निप्रवेश करून आपला देह संपविला. आज हे लिखाण करत असताना तारीख आहे 24 जून 2016. महाराष्ट्रात गेल्या 2 दिवसात 15 ते 18 वर्षाच्या 2 मुलींनी तरुणांच्या, गावगुंडांच्या वासनामय, कामनामय छेडाछेडीचा बंदोबस्त करायला असमर्थ असल्यामुळे आणि यासाठी तक्रार करूनही सरकारी यंत्रणा कुचकामी ठरल्यामुळे कंटाळून गळफास घेऊन जीव दिला आहे. लक्षात घ्यावे की हे गतसंचित नाही, हे या जन्मीचे नशीब आहे आणि त्यामुळे ते बदलण्याचा आपल्याला निश्चितच अधिकार आहे. कारण यात आपली काहीही चूक नाही. केवळ इतरांच्या मोहामुळे त्याचे बळी होण्याचे आपल्याला काहीच कारण नाही. येन केन प्रकारे त्यापासून दूर होण्याचा आपल्याला जन्मतःच हक्क आहे. हे आपले जीवन आहे. प्रत्येकाला स्वतःचे रक्षण करण्याची, स्वतःच्या चारित्र्याचा सांभाळ करण्याची, स्वतःच्या मर्जीने जीवन जगण्याची पूर्ण मुभा आहे. याचे प्रत्येकाला पूर्ण स्वातंत्र्य आहे. स्वतःचे किंवा स्वतःच्या चारित्र्याचे रक्षण अनेक प्रकारे होऊ शकते. उदाहरणार्थ, 1. प्रतिकार करणे, युद्ध करणे म्हणजे मारीन नाही तर मरेन तरी, अशाला हुसकावून लावणे इत्यादी. 2. सरकारसह इतर कोणाची मदत घेऊन अशापासून सुटका करून घेणे. 3. आपण अन्य सुरक्षित जागी पळून जाणे. 4. सामोपचाराने समजावून देऊन यामधून सुटका करून घेणे. 5. अन्य आमिष दाखवून यापासून अशाला परावृत्त करणे. ही यादी आणखी वाढू शकते. तथापि जर वरीलपैकी किंवा अन्य कोणताच मार्ग शक्य नसेल, अशाच्या वासनेला, कामनेला बळी पडण्याचीच फक्त शक्यता निर्माण झाली असेल, दुसऱ्याच्याच मर्जीने जीवन जगणे भाग पडत असेल, तर रणनीती म्हणून जीवन संपवणे हा एक पर्याय असू शकतो. हे सुद्धा एक प्रकारे प्रतिकार करणे, युद्ध करणे, हुसकावून लावणे, स्वतःची स्वतःला मदत करणे, सुरक्षित अशा पुनर्जन्मी पळून जाणे आहे. दुसऱ्या महायुद्धात जेव्हा हिटलरने रशियावर स्वारी केली, तेव्हा रशियाने हिटलरशी युद्ध करणे शक्य नाही असे पाहून माघार घेताना स्वतःचा प्रदेश जाळून बेचिराख करायला सुरुवात केली. याला युद्धातील दगदभू धोरण असे म्हणतात. यात युद्धाची रणनीती अशी होती की शत्रूच्या हाती कसलीही, काहीही सामग्री लागू नये. यामुळे हिटलरच्या सैन्याला अन्नपाणी मिळेनासे झाले आणि हिटलरला माघार घ्यावी लागली. येथेही असेच आहे. अन्य मार्ग उरला नाही की जीवन संपवून विटंबना, अब्रू वाचविणे हा संरक्षण करण्याचाच एक मार्ग आहे. ही सकृतदर्शनी आत्महत्या आहे असे वाटते. तथापि ही आत्महत्या नाही. ही आत्म्याशी प्रतारणा नाही. हे जीवाचे रक्षण करणेच आहे. तसेच यामुळे यासाठी तिर्यक योनीची शिक्षाही नाही. यामुळे त्या नराधमाच्या हाती काहीही लागणार नाही. तथापि त्याचे महाभयावह असे संचित निर्माण होईल. त्याचे त्याला याच किंवा पुढील जन्मी जबर क्लेश सहन करावे लागतील. आपल्याला ही अशी शिक्षा का मिळत आहे याचा त्याला उलगडा होणार नाही. याचा तर त्याला आणखीनच मानसिक त्रास सहन करावा लागेल. कारण त्या नराधमाने एका जीवाला जगण्यापासून विनाकारण वंचित केले आहे. जीव देण्याचे क्लेश दिले आहेत. मी नेहमी प्रवचनांमधून सांगत असतो, पुस्तकांमधून लिहित असतो की जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तेव्हा सतत स्वतःशी बसायला शिका. स्वसान्निध्याची सवय करा. आत्मसख्य करा. वेळ मिळत नाही अशी सबब सांगू नका. कसेही करून यासाठी स्वतःसाठी वेळ काढा.
हे आत्मिक जीवनासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे हे समजून घ्या. याचे अनंत अनंत सुपरिणाम आहेत. येथे याचा परिणाम कसा होतो ते जाणून घ्या. जेव्हा सर्वतोपरी स्वतःची किंचितही चूक नसेल, जेव्हा सर्वतोपरी केवळ इतरांच्यामुळे जीवावर संकट आलेले असेल, तेव्हा या स्वसान्निध्याचे 2 परिणाम होतात. 1. अशा वेळी आपल्याला या संकटाचा प्रतिकार करायला आत्मबळ येते. आपण स्वतः ऊर्जामय होतो. आपल्यात प्रज्ञा प्रविष्ट होते आणि आपण स्वतः याचा यशस्वी मुकाबला करतो. किंवा अशा वेळी आपल्या सिद्धी प्रबळ होतात आणि संकट विमोचन करायला मदत मिळते. 2. अशा वेळी स्वयंभूपणे जीवात्म्याचे, जीव आणि आत्मा यांचे पृथक्करण होते. आत्मा स्वतः देहाबाहेर होतो. येथे जीवाला यासाठी काहीही करावे लागत नाही. देहाला, जीवाला याचे काहीही क्लेश होत नाही. जीवाला याची जाणीवही होत नाही. अशाचा पुनर्जन्म नेहमीप्रमाणे नैसर्गिकपणे होतो. पुढील प्रश्न. आपल्याला संकटामधून बाहेर यायला इतर कोणी नाही, तर आपल्या स्वतःच्या सिद्धी आपल्याला मदत करतात. मग याच सिद्धी आपल्याला वेळचे वेळी प्रमादांपासून परावृत्त का करत नाहीत? साधिका सौ आरतीताई पारखी. योगदास. आपल्याला संकटामधून इतर कोणी नाही, अगदी देवदेवता स्वामी महाराजही नाही, तर आपल्याला प्राप्त असलेल्या स्वतःच्या सिद्धी मदत करतात हे सत्य आहे. या प्रश्नाला याची पार्श्वभूमी आहे म्हणून अगदी थोडक्यात याचा परामर्श घेतो. दगडाच्या किंवा धातूच्या देवाची आपण पूजा करताना तो देव जसाच्या तसाच दगड किंवा धातूच राहतो. तरीही आपल्याला तो प्रसन्न होतो, दर्शन देतो, आपण पवित्र होतो, सात्विक होतो. याचे कारण त्या देवपूजेने आपण स्वतः देवस्वरूप होतो, आपण आत्मस्वरूप होतो. त्या देवाच्या धारणेवर एकचित्त झाल्यामुळे आपल्यात बदल होतो. चित्तवृत्तींचा निरोध झाल्यामुळे त्यायोगे आपण स्वस्वरूप आत्मस्वरूप झाल्यामुळे आपली कुंडलिनी शक्ती जागृत होते. यामुळे आपल्याला सिद्धी प्राप्त होतात. या सिद्धी आपल्याला संकटापासून दूर करतात. याचा अर्थ त्या दर्शनामुळे, आत्मस्वरूप झाल्यामुळे, सिद्धी प्राप्त झाल्यामुळे संकटामधून दूर होण्यासाठी आपल्यात यथायोग्य ते बळ येते. देव आपल्यात उतरतो ही त्याची कृपा असते. हे सर्व सांगायचा हेतू कोणीही भोंदूच्या भूलभुलैयाला बळी पडू नये हा आहे. देवाला प्रसन्न करण्यासाठी आपण स्वतः आपले आपण पुरे आहोत. यासाठी कोणीही मदत करू शकत नाही, कोणाच्या मदतीची आवश्यकताही नाही. मंत्र, तंत्र, विधी, सोपस्कार यांचा काहीही उपयोग होत नाही. स्वतः देवासमोर बसा, त्याची धारणा करा, त्याला प्राप्त करा, आत्मस्वरूप व्हा. सिद्धी प्राप्त होतात, त्यायोगे कैवल्यात जगा. अशा या सिद्धी जशा आपल्याला संकटकाळी मदत करतात, त्याचप्रमाणे या सिद्धी आपल्याला प्रमाद घडू नये म्हणून मदत करत असतात. तथापि त्यावेळी आपण त्याकडे दुर्लक्ष करतो किंवा त्या मदतीचे आपल्याला आकलन होत नाही. आपण भौतिकाच्या आहारी जातो, भौतिकाकडे आकर्षित होतो. त्यावेळी आपल्याला महाजबर मोह, लोभ, मद असतो. त्या भरात आपण आपल्याला मदत करत असलेल्या, आपल्या वेळी सावध करत असलेल्याला, आपल्याला अन्य प्रकारे इशारा देत असलेल्या सिद्धींकडे दुर्लक्ष करतो. या मदतीला, सावध करण्याला, इशाऱ्याला आपण विवेक, संयम, तारतम्य अशी त्रिविधा नावे दिली आहेत. यांचे काटेकोरपणे पालन करावे. आपल्याला मी पुण्यात घडलेला एक प्रसंग सांगितला होता, तो पुन्हा थोडक्यात असा. एक तरुण रात्री 2 वाजता आपल्या वडिलांना आणायला स्टेशनवर जायला निघाला. जाताना घाईमध्ये त्याने एकच पायमोजा घातला आणि घराबाहेर पडला आणि दुर्दैवाने ट्रकचा अपघात होऊन त्यात गेला. आता जर थोडा विवेक, संयम असता, मोजे बूट घालताना अन्य विचार न करता तेवढेच काम केले असते, तर त्याने दुसरा मोजाही घातला असता. त्यात त्याचा जो वेळ गेला असता, तेवढ्या वेळात तो ट्रक पुढे निघून गेला असता आणि अपघात टळला असता. हे असे प्रसंग सिद्धींमुळे आपल्या जीवनात घडतात. उदाहरणार्थ, आपण घाई गडबडीत वाहनांची किल्ली घ्यायला विसरतो, पुन्हा घरात जातो आणि किल्ली घेऊन येतो. आपण बाहेर निघताना कोणाचा तरी फोन येतो, कोणी भेटायला येतो.
अशावेळी फोन घ्यावा, आलेल्यांना भेटावे, थोड्या वेळाने त्यांना आपल्याला बाहेर जायचे आहे असे सांगून निघावे. परंतु यात जो थोडा वेळ जातो, जो पॉज घेतला जातो, तो सिद्धींचा असतो. त्याला साथ द्यावी. अशा प्रकारे त्यावेळी आपण सिद्धींप्रमाणे वागतो आणि यामुळे प्रमाद घटना घडत नाहीत. आपण संकटांमधून वाचतो किंवा तसे न केल्यामुळे त्याचे दुःख भोगतो. आता या उलटही घडू शकते. अशा प्रकारे वेळ गेल्यामुळे आपण संकटात अडकतो. याचे समाधान असे आहे की एकतर संचित, प्रारब्ध इत्यादी चुकत नाही. परंतु अशा वेळी आपण महत्त्व लक्षात घेऊन निर्णय घ्यायचा असतो. त्यात चूक करायची नाही. त्यायोगे येणारे संकट टळते. येथे सिद्धी काम करतात. उदाहरणार्थ घडलेला प्रसंग सांगतो. साधिका सम्राज्ञी घरून निघाली आणि स्कूटरजवळ आल्यावर तिच्या लक्षात आले की ती डोक्याला बांधायचा स्कार्फ घरातच विसरली आहे. स्कार्फ अत्यावश्यक असल्यामुळे ती पुन्हा घरी गेली आणि स्कार्फ घेऊन मग बाहेर गेली. असेच एकदा जेव्हा ती घरून निघून स्कूटरजवळ आली तेव्हा तिच्या लक्षात आले की ती हाताला घड्याळ बांधायचे विसरली आहे. तिने विचार केला की मोबाईलमध्ये घड्याळ असते म्हणून घड्याळासाठी पुन्हा घरी जायची आवश्यकताच नाही. ती घड्याळ न आणताच बाहेर गेली. येथे आवश्यक आणि अनावश्यक याचा विवेक राहिला पाहिजे. त्याप्रमाणे संयम ठेवून तारतम्य बाळगून वागले पाहिजे. तर या सिद्धी मदत करतात. हरिओम.